ब्लॉग. आज आम्ही फुल फॅमिली डिमार्टला चाललो आहे. सो लेट्स सी आम्ही आता कुठे चाललो. लेट्स सी. वेलकम बॅक टू माय चॅनल अँड वेलकम बॅक टू द न्यू व्लॉग. सो आता आम्ही आलो आहे काबदीराम या फोर्टवर. सो आता ही प्लेस एक्सप्लोर करूयात, काय काय आहे मला बघायचं आहे. आणि आता मॅनिफेस्ट झालं आहे फायनली फॅमिलीसोबत. फुल फॅमिली आम्ही आलो आहे. आता बघूया आपण एक्सप्लोर. आम्ही 2 hours ट्रॅव्हल करून आलो आहे घरून. आणि ह्या प्लेसवर बस पण जात नाही. तुमच्याकडे 4 व्हीलरच असली तर चांगलं, बेटर. 2 व्हीलरने तर शक्यच नाही. म्हणजे एवढी खाली आहे ही, असं वाटतं की घाटातून आम्ही आलो आहे. आता बघू आता इथे काय एक्सप्लोर करायला मिळतं आहे. कधीपासून मला काबदीरामवर यायला पाहिजे होतं. मी जवळजवळ 4 वर्षांपासून मी असं म्हणायची की मला बघायचं आहे काबदीराम. फायनली रिचिंग ॲट द डेस्टिनेशन. सो लेट्स सी इथे काय काय आहे. इथे ॲक्च्युली वरती फोर्टवर काहीच नाही आहे. फक्त एक चर्च तिथे आहे. अजून जास्त काहीच नाही. हा जो तुम्हाला दिसतोय तो सगळा फोर्ट आहे. आणि आता बघू काय तिथून व्ह्यू आहे. छोटीशी जी वाट आहे इकडे, तिथून फक्त हा समुद्र, हा बीच दिसतो. छान आहे व्ह्यू इकडनं. हे असं सगळं आहे फोर्टच्या वरती. इकडून हे असं सगळा व्ह्यू आहे. आणि हा वरून बीच दिसतो. वरती ॲक्च्युली काहीच नाही आहे. फक्त एक व्ह्यू दिसतो बीचचा. अजून काहीच नाही आहे वरती फोर्टवर. ॲक्च्युली नो यूज. पण तुम्हाला जर व्ह्यू बघायचा असेल तर ओके, तुम्ही बघू शकता. येस. सो ते बघितलं आहे आम्ही. आता बघू अजून काय एक्सप्लोर करता येतं. बऱ्याच ॲक्च्युली प्लेसेस आहेत त्या एक्सप्लोर करण्यासारख्या. बघूया आता मी नेक्स्ट कुठे चाललो. हा सगळा फोर्ट आहे, तुम्हाला दिसतोय तो. सो या लेट्स गो. सो हिडन प्लेसेस ऑफ गोवा. पण आता ही हिडन प्लेस राहिलेली नाही आहे. एव्हरीवनच मला वाटतं बरेच गोव्याबाहेरचे जास्त टुरिस्ट आहेत. आम्ही गोव्यात राहून आम्ही नव्हतो पोचलो, आज पोचलो. सो मी पेबल बीचला जाऊ. सो अशा या पायऱ्या आहेत. अजून अशा खूप पायऱ्या आम्हाला उतरत खाली जायचं आहे त्या बीचपर्यंत. पण हा व्ह्यू खूप सुंदर आहे, त्यामुळे हा व्ह्यू बघत बघत जायला खूप मज्जा येते. सो हा तुम्ही व्ह्यू बघू शकता का इकडचा. आई ग, खरंच खूप सुंदर, अतिशय सुंदर आहे हा. खरंच एवढे दिवस मी यूट्यूबमध्ये किंवा व्हिडिओमध्ये बघितलेलं, पण आता प्रत्यक्ष इथे येऊन बघते. हा आहे पेबल बीच. असे जे स्टेप्स आहेत तुम्हाला तिथून जायला लागतात. खूप खाली आहे. नाईस. पण ही ॲडव्हेंचर करायला खूप मजा येते मला. हा व्ह्यूच्याच मी एवढी प्रेमात पडली आहे ना की त्याच्यासाठी मी काही करू शकते या व्ह्यूसाठी.
There's not much to do when all I can is thinking about you. आता तुम्ही व्ह्यू बघितला जो तुम्ही आत्ता, एवढा भारी आहे. वरून तर एवढं भारी दिसते, खाली जाऊन काय अप्रतिम, शब्द नाही आहेत. हे ऊन आहे ना इथे, अजिबात टॉलरेट होत नाही आहे ऊन. आणि यावरून जो तुम्ही आता व्ह्यू बघितला तो एक नंबर. आता खाली गेल्यावर आय एम व्हेरी एक्सायटेड, खालून ते कसं दिसतंय. लेट्स सी आता खाली जाऊन काय होतंय. भयंकर ऊन आहे, मला वाटतं आज ह्या मी उन्हात टेन भरपूर होणार आहे घरी जाऊन, पण काय करणार, नो ऑप्शन. लेट्स सी. सगळे थांबलेत मला तिथे. हे जे तुम्हाला दिसतंय तिथे कयाकिंग असतं. आता बघूया खाली जाऊन. सो हा आहे बीच जो तुम्ही मागे बघताय, काबदीराम बीच. अमेझिंग. जे आम्ही एवढी वर्ष फोटोज बघत होतो, फायनली आज आम्ही इथे पोचलो आहे. अँड व्हेरी ग्रेटफुल फॉर दिस प्लेस. आणि ते पण फॅमिलीसोबत आलो आहे मी. खूप नाईस. आणि इथे कयाकिंग आहे, तुम्हाला दाखवते. हा आहे काबदीराम बीच, हे बघताय. आणि हे त्याच्या बाजूलाच इथे कयाकिंग आहे. कयाकिंग तुम्ही करू शकता. हे पण आपल्याला एक दिवस करायचं आहे कयाकिंग. मला खरंच करायचं. आता बघू, मला टाईम मिळाला तर मी नक्की करेन. सो येस, कयाकिंग आम्ही केलं. व्हिडिओ केला तर मला व्हिडिओ मिळाला तर मी तुम्हाला नक्की घालेन इथे. सो येस, काबदीरामवर आम्ही कयाकिंग केलं आहे. आता बीचला एन्जॉय करणार आहोत. पण कयाकिंग एक्सपिरियन्स वॉज द बेस्ट. मज्जा आली, एन्जॉय केलं भरपूर. सो आता बीचवर चाललो. लेट्स सी आता तिथे कसं काय. एन्जॉय भरपूर आज केलं आहे. भरपूर पाण्यात पण टाईम स्पेंड केला आहे आम्ही. अराऊंड आम्ही 1 आवर नाही 1 ते 2 तास झाले असेल आम्ही बीचमध्ये होतो. इथे टाईम स्पेंड करत होतो ना. ते चाललो आहे, घरी चाललो आहे. लेट्स सी, अजून जमले तर स्पॉट्स करू, नाहीतर घरी. 2000 years later. मला पण सनसेट तुम्ही बघू शकता का सनसेट. Laying low, no place to go. Sunlight dances through the window. Lazy haze filled up the room. Got no plans, just me and you. आता वाजले 7 आणि खूप भूक लागली आहे. सकाळी काहीच खाल्लेलं नाही आहे, फक्त फ्रूट्स आम्ही खाल्लेत. आता काहीतरी आम्ही खाणार आहोत आणि जाणार आहोत. खूप भूक लागली आहे.